पोल्या पोल्या करायला घेतला मम्मीने. इकडं कोंबडीची पिल्ली बघ अशी. हा तयारी चालू आहे इकडं. बरोबर. नवरदेव तयार झालेला इकडं. इकडं दुसरा आहे मामा. मामा बसलेला टोपी घालून इकडं. नवरदेवाचा मामा. गाडी इकडे बुक केलेली आहे पाडव्याच्या निमित्त. तुम्हाला दाखवतो कुठली गाडी बुक केली. दर्शनाने युवराज गेलेला आहे पुढं. चला. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा. अरे देवा, आता काय बोलू. तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि इकडे मम्मीने घेतलाय पोल्या बनवायला. पप्पाने इकडे ज्यूस करायला घेतलाय. ज्यूस लिंबाड्याच्या पालाचा. हा लिंबाड्याचा पाला. आणि इकडे तयारी चालू आहे. काठी उभारायची झाली का तयारी. आपली आहे का गुढी काठी काढली का. मग माझी तयारी बाकी. थोडा बघा गोल मधला काढता काय नाही त्याच्यात. काय नाही. चला बघूया. आपली गुढी काठी इथं आहे. अजून सजवायचं बाकी आहे. अंघोळ करून घेऊ पहिले. मग सजवायचं. ज्यूस प्यायला लागेल ना आपल्याला. दात घासून घेऊन दे पहिले. लिंबाड्याचा ज्यूस तू घेतला का. हा लिंबाड्याचा ज्यूस पिऊ. हा पिले का तू. मग सकाळी मग पिले सकाळी. बाजार म्हणजे काय. पोल्या पोल्या करायला घेतला मम्मीने. इकडं कोंबडीची पिल्ली बघ अशी. हा काय तुरीची डाळ. ही तुरीची डाळ, ही चण्याची डाळ. तुरीच्या डाळीच्या पण बनवत होते. बनवले तर बनतेच ना. दर्शनला त्या खायचं म्हणून. तुरीची डाळ, चण्याची डाळ. अमृत बनवलं बाप्पानी. मला पिऊन दे. कुठं गेला तुरीचा ठेवलाय. हेच आहे ना. हां हेच आहे. गरम असतंय थोडंसं. थोडासा कडू म्हणजे आपल्याला कडूचा काही विषय नाही. 4-5 ग्लास बस झाला. खतरनाक एकदम. हा काय तू पाऊण ग्लास पिली. इकडं जयनी झाडू मारायला घेतलाय. इकडं नानाची काठी इकडे. तू नाना तिकडं अंघोळ झाला का. इकडे पण तयारी चालू आहे. मला अंघोळ धुवून पाणी टाकलं आपल्याला. झालेली तयारी. मला बाहेर बघू काय चाललंय. इकडे चालू आहे. हॅपी गुढीपाडवा. आमची गुढी उभी राहते का नाही अजून आमची नाही उभी. फायनली आमची गुढी उभारली आहे. हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. अवतार बघ आधी आमचा. गुढी काठी उभी राहिलेली इकडं. चला मग आपली तयारी करून घेऊ आता. रांगोळी काढायला
चाल्यावर दाखवतो कशी काय डिझाईन केली. इकडे अजून तयारी बाकी आहे. तुझा काय तात्याने घेतलाय चालू असं जाऊ करायला. चला जाऊ तिकडे. झाला का नाही ताई ते चालू आहे. तयारी चालू आहे इकडे. ज्यूस बीस बनवला की नाही सकाळी सकाळी? नाही अजून काय नाही. अजून ज्यूस नाही. पहिले ज्यूस प्यायचा ना मग चालू करायचं लागलं. जेल चला मग आता तिकडं आपला काम पण बाकी आहे. कार्यक्रम केला काय? हल्दी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. तयारी चालू आहे इकडं. बरोबर. हार नाही असे दोन करायला लागले नाही तर. हा जाऊ दे ना. बाकडा पण खाली आहे ना तो. अशा प्रकारे एक गुढीकाठी रेडी झालेली आहे आपली. गाड़ी वैसा ही गाड़ी है उधर भी अभी. गणगोडीची बोटं कुठं वरती खाल्ल्याले दिसत नाही. हा काय गणगोटी अशा प्रकारे गुढी उभारलेली आहे. कुठे तुम्ही आज गाडी नाही काय? काढव डोक्याला तुझं नाव पहिले घेतला आपला बेस वाला फुलवट आलेत काय? आहे. तिकडनं कुठली गाडी निघली मग त्यांचा नंबर देते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला का चला तिकडं. नवरदेव तयार झालेला इकडं. इकडं दुसरा आहे मामा. मामा बसलेला टोपी घालून इकडं. नवरदेवाचा मामा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. नाही मराठीत बोलायचं असतो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला पण. 50 तोला भारी घातला तुम्ही. 50 तोला नाही नकली. चलिये पुढच्या चौकात.
पोळी करायला घेतली. इकडे तयारी चालू आहे. हॅलो हॅपी हॅपी गुढीपाडवा गुढीपाडवा. आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. इकडे पोळ्या करायला घेतात काय? चहा पिते चहा. हा मग मी चहा नाही पिलो अजून. मग चला तुमचं होत आहे तोपर्यंत आम्ही स्टॉप करू. इकडं तयारी चालू झालं. पप्पाने गुढी काढायला. घेतल्या तिकडं पोळ्या करायला. इकडे झाल्या 2 रेडी. इकडे तिसरी टाकली तिकडे तव्यावर. मला घेऊन दे एक. तूप बीप लाव. तूप आहे का? तूप. पार्टी. चला बाजारात जाऊन येऊ. घेऊ पहिले पोळी खाऊन निघू बाजारामध्ये. गाडी इकडे बुक केलेली आहे पाडव्याच्या निमित्त. तुम्हाला दाखवतो कुठली गाडी बुक केली. दर्शनाने युवराज गेलेला आहे पुढं. चला गाडी. मालकीनबाई इकडे आहे. तिकडं पोऱ्या गेलाय पुढं. मालकीनबाईला तर मी घेऊन जातो गाडीवर. चला गाडी बनवला. गाडी बाहेर उभी आहे तर बसून पेढे खाल्ले जोईचा उठा नाही लागला असं सांगितलं. झाला पेढ बिड नारळ बिरळ फोडा. ओके आलाय का प्राइस मी? कमी केलं झाली फायनली घेतली गाडी. कॉंग्रॅच्युलेशन. थोडा पटापट चला कर चालू. पेढा घेतला का गाडीचा. चला मला जाते तिकडे मॉलमध्ये. ठीक आहे एक गाडी ती एक गाडी अजून किती महाग आहे. चला मग. मम्मीने घेतलं इकडे भेंडी फ्राय करायला. पहिले घेतले मसाला टाकायला याच्यामध्ये. मसाल्याची भेंडी करायला घेतली. इकडं पेरू कापला मी. आता खापा पाडतो थोडा खातो भूक लागली. तो परत इकडं मम्मीचा मेनू चालू आहे. त्यानंतर पापड चालायचे. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.